नमस्कार मित्रांनो, आज आपण टू गॉड्स ही मराठी गोष्ट इंग्रजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला देखील ते इंग्रजीमध्ये बनवायचे आहे. चला तर मग आपण ही मराठी गोष्ट इंग्रजीमध्ये कशी लिहायची हे पाहणार आहोत. एकदा बकरीने पूल पार करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्वात प्रथम शब्द आहे एकदा. त्यासाठी आपल्याला वन्स हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर बकरीने, त्यासाठी अगोट. एकदा बकरीने काय केलं? निर्णय घेतला. शेवटचा शब्द निर्णय घेतला, डिसाइडेड. कसला निर्णय घेतला? पार करण्याचा, टू क्रॉस हा एकच शब्द. काय पार करण्याचा? पूल, द ब्रिज. वन्स अ गोट डिसाइडेड टू क्रॉस द ब्रिज. पूल ओलांडत असताना तिने दुसऱ्या बकरीला दुसऱ्या बाजूने येत असताना पाहिले. यामध्ये पहिला शब्द पूल ओलांडत असताना, याचे आपण इंग्रजीमध्ये बनवूया. पूल ओलांडत असताना, व्हाईल क्रॉसिंग द ब्रिज. तिनेसाठी तुम्हाला इट घ्यायचं आहे. इट. तिने काय केलं? पाहिले. शेवटचा शब्द पाहिले. पाहिलेसाठी तुम्हाला सॉ शब्द घ्यायचा आहे. सॉ. इट सॉ. तिने पाहिले. काय पाहिले? दुसऱ्या बकरीला. अनदर गोट. काय करताना? येत असताना. कमिंग. कुठून? दुसऱ्या बाजूने. फ्रॉम द अदर साइड. व्हाईल क्रॉसिंग द ब्रिज इट सॉ अनदर गोट कमिंग फ्रॉम द अदर साइड. हा पूल इतका अरुंद होता की एका वेळी एकच प्राणी पूल पार करू शकतो. यामध्ये आपण हा पूल इतका अरुंद होता की या वाक्याचं इंग्रजी वाक्य बनवूया. त्यानंतर एका वेळी एकच प्राणी पूल पार करू शकतो या वाक्याचं आपण एक वेगळं इंग्रजी वाक्य बनवूया. तर हा पूल इतका अरुंद होता की, हा पूल, दिस ब्रिज काय होता? वॉज. कसा? इतका अरुंद. सो नॅरो. साठी तुम्हाला दॅट घ्यायचं आहे. त्यानंतर करता एकच प्राणी, वनली वन ॲनिमल. काय करू शकतो? पार करू शकतो. शेवटचा शब्द कुड क्रॉस. काय पार करू शकतो? पूल, द ब्रिज. कधी? एका वेळी. ॲट अ टाइम. संपूर्ण वाक्य. दिस ब्रिज वॉज सो नॅरो दॅट only one animal could cross the bridge at a time. त्यांनी एकमेकांशी भांडायला सुरुवात केली. यामध्ये पहिला शब्द आहे त्यांनी. त्यांनी काय केलं? सुरुवात केली. शेवटचा शब्द स्टार्टेड. कशाला सुरुवात केली? भांडायला. फायटनिंग. दे स्टार्टेड फायटनिंग. त्यानंतर पुढचा शब्द एकमेकांशी, विथ इच अदर. संपूर्ण वाक्य दे स्टार्टेड फायटनिंग विथ इच अदर. त्यांनी त्यांचा तोल गमावला आणि प्रवाहात पडले. आता आपण त्यांनी त्यांचा तोल गमावला हे वाक्य पाहूया. पहिल्यांदा त्यांनी, दे काय? शेवटचा शब्द गमावला, लॉस्ट. काय गमावला? त्यांचा तोल, देअर बॅलन्स. आणीसाठी अँड घ्यायचं आहे. काय झाले? पडले, फेल. कुठं? प्रवाहात. इन टू द स्ट्रीम. संपूर्ण वाक्य दे लॉस्ट देअर बॅलन्स अँड फेल इन टू द स्ट्रीम. डोंगरावर चरणाऱ्या इतर शेळ्यांनी हा तमाशा पाहिला आणि धडा घेतला. आता पहिला शब्द डोंगरावर चरणाऱ्या इतर शेळ्यांनी,
हा एकच शब्द घ्यायचा आहे. डोंगरावर चालणाऱ्या इतर शेळ्यांनी अदर गॉड्स ग्रेजिंग ऑन द हिल काय केलं? पाहिला. सॉ पाहिला. काय पाहिला? हा तमाशा. दिस स्पेक्टॅकल. तमाशा म्हणजे लक्ष वेधून घेणारं एखादं दृश्य. त्यासाठी आपण स्पेक्टॅकल हा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द आणि. आणीसाठी तुम्हाला अँड घ्यायचा आहे. धडा घेतला. लर्नड अ लेसन. संपूर्ण वाक्य अदर गॉड्स ग्रेजिंग ऑन द हिल सॉ दिस स्पेक्टॅकल अँड लर्नड अ लेसन. काही दिवसानंतर एकाच वेळी इतर 2 बकऱ्या पूल पार करत होत्या. यामध्ये पहिला शब्द काही दिवसानंतर. अ फ्यू डेज लेटर. काय झालं? इतर 2 बकऱ्या हा कर्ता म्हणून घ्यायचा आहे. टू अदर गॉड्स काय करत होत्या? पार करत होत्या. शेवटचा शब्द वेअर क्रॉसिंग. काय पार करत होत्या? पूल, द ब्रिज. कधी? एकाच वेळी. ॲट द सेम टाईम. संपूर्ण वाक्य अ फ्यू डेज लेटर टू अदर गॉड्स वेअर क्रॉसिंग द ब्रिज ॲट द सेम टाईम. एक बकरी दुसऱ्या बकरीला म्हणाली, मी खाली बसते, मग तुम्ही माझ्या पाठीवरून पाऊल टाकून जाऊ शकता. इथे एक बकरी दुसऱ्या बकरीला म्हणाली. त्यासाठी वन गोट सेड टू द ऑदर. ऑदरच्या पुढे पुन्हा गोट लिहायची गरज नाही. त्यानंतर मी खाली बसते. आय विल सिट डाऊन. मग देन तुम्ही माझ्या पाठीवरून पाऊल टाकून जाऊ शकता. तुम्ही यू पाऊल टाकून जाऊ शकता. कॅन स्टेप. त्यासाठी आपण स्टेप हा शब्द घेतलेला आहे. कुठून? माझ्या शरीरावरून. ओर माय बॉडी. संपूर्ण वाक्य वन गोट सेड टू द ऑदर आय विल सिट डाऊन देन यू कॅन स्टेप ओवर माय बॉडी. धन्यवाद. पुढच्या वेळी मी खाली बसून तुम्हाला पहिल्यांदा जाऊन देईल. पहिला शब्द धन्यवाद. त्यासाठी तुम्हाला थँक्यू शब्द लिहायचा आहे. पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम मी खाली बसून आय विल सिट डाऊन काय करेन? तुम्हाला पहिल्यांदा जाऊन देईल. अँड लेट यू क्रॉस फास्ट. संपूर्ण वाक्य थँक्यू. नेक्स्ट टाईम आय विल सिट डाऊन अँड लेट यू क्रॉस फास्ट. अशा प्रकारे हे दोघेही पूल सुरक्षितपणे पार करू शकले. यामध्ये पहिला शब्द आहे अशा प्रकारे. त्यासाठी तुम्हाला 10 हा शब्द लिहायचा. त्यानंतर हे दोघेही बोथ ऑफ देम. अशा प्रकारे हे दोघेही काय करू शकले? पार करू शकले. कुड क्रॉस. काय पार करू शकले? पूल, द ब्रिज. कसे? सुरक्षितपणे, सेफली. संपूर्ण वाक्य 10 बोथ ऑफ देम कुड क्रॉस द ब्रिज सेफली.